जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 5 जुलैचं प्रवचन. आपली सुखदुःखे श्रीरामाला सांगा. तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात, याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरुण जाऊ. जरी कोणी काहीही सांगितले की ह्यात काय आहे, त्यात काय आहे, ह्याने काय होणार आहे असे म्हटले तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहायला तशी सेवा फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडविले. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती, आणि त्याकरता अखंड नामस्मरण हेच खरे साधन. श्रीराम प्रभू आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभं राहून त्याला अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल. आपले ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता त्याच्यापुढे काहीच नाही. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. देवा, आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे आहे. तुझे आम्हाला खरे दर्शन घडव. आम्ही अवगुण संपन्न असू, तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही, परंतु तू आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा, कितीही संकटे येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे. आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी कृपा असू दे. खरोखर परमेश्वर भक्तांचे मन पाहतो, त्यांचा भाव पाहतो. एरवी तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वराजवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्री असते. आपल्याला 2 मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेले तर फक्त 3 मैलाचे अंतर, आणि मोटरच्या रस्त्याने गेले तर 10-12 मैलाचे अंतर. आणि श्रद्धा ही पायवाटेसारखी आहे, तिने चालले तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला तर प्रगती थांबते. त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. कधी कधी म्हणजे रोजच जे काही मनात असतं तेच प्रवचनामध्ये दिसतं. आजच मी विचार केला की अशा काही माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना मी माझे प्रॉब्लेम्स, मला सगळं असं पटकन बोलून टाकायची सवय आहे. तर माझ्या अशा काही मैत्रिणी आहेत ज्यांना मी सांगायला गेले की असं होतं, तसं होतं, असं झालं, तसं झालं, मला वाईट वाटलं. आणि काही दिवसातच माझ्या लक्षात आलं की दे आर नॉट इंटरेस्टेड. प्रत्येकाला आपली गोष्ट सांगण्यामध्ये इंटरेस्ट असतो, दुसऱ्यांचं ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. हे मला लक्षात आलं आणि मग मी त्यांच्यापासून दूर झाले आणि ते सांगणं बंद केलं. तर मला असं वाटलं की माझा स्वभाव चुकीचा आहे का, सगळं सांगू नये, कोणाला सांगायचं. तर बघा, महाराजांनी उत्तर दिलेलं आहे की जे काही तुमचं सुखदुःख आहे ते श्रीरामाला सांगा, बाकी कोणाला सांगू नका, कारण बाकी कोणाला त्याची किंमत नाही है. इस प्रवचन में कहा गया है कि आपके जो सुख दुख है वो सब लोगों से शेयर करने से बेटर है कि आप अपने भगवान से शेयर करो. दिन भर में एक बार अपने भगवान की मूर्ति के सामने अनन्य भाव से शरण जाओ और जो भी आपके मन में सुख दुख अभिलाषा है वो उनसे बात करो और उनको बोलो कि आपके प्रति जो प्रेम मेरे मन में उत्पन्न हो रहा है उसे बढ़ाने में मेरी मदद करो, और ये बाकी सारे जो आसक्ति और जो एहसास है, जो सुख दुख है, उसे भुलाने में मेरी मदद करो. और ये एक ही चीज़ से होता है, वो है नामस्मरण. ये तो महाराज बार बार बोलते हैं कि भगवान का प्रेम आने के लिए आपको नामस्मरण करना जरूरी है. और आपके गुरु और आपके
भगवान ये आपके साथ ही होते हैं, इस पर पूरा पूरा विश्वास रखो। आपके अनुभव ही आपको बता देंगे कि भगवान आपके साथ हैं। और उनसे कहिए कि ज़िंदगी में हमारे प्रारब्ध के साथ चाहे कुछ भी हो, हमारे सुख दुख चाहे कुछ भी हमें झेलना पड़े, हम लोग तेरे प्यार में और तेरे नामस्मरण में वो झेल लेंगे। बस उतनी हमें शक्ति देना, इससे और क्या चाहिए। तो नामस्मरण कीजिए और भगवान को अपने दिल की बात बताइए। दुनिया को आपसे कोई लेना देना नहीं है। जय श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। जय श्री राम।